नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक शरद जाधव आपल्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, TYBA या वर्गासाठी भूगोल विषय स्तरावर कृषी भूगोल हा पेपर भूगोल स्पेशल पेपर 3 यासाठी आहे, ज्याला आपण S3 असं देखील म्हणतो, किंवा इतर देखील विद्यापीठीय अभ्यासामध्ये भूगोल विषय स्तरावरती आपल्याला कृषी भूगोल या विषयाचा अभ्यास त्या ठिकाणी असतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतील यांच्या अनुषंगाने सुद्धा कृषी भूगोलाच्या संबंधित अनेक घटकांचा अभ्यास त्या ठिकाणी अंतर्भूत होत असतो. आणि म्हणून आज आपण कृषी भूगोल या विषयाच्या अंतर्गत कृषी विकासातील जलसिंचनाची भूमिका या घटकाच्या अनुषंगाने जलसिंचन गरज, महत्त्व आणि जलसिंचनाचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत याबद्दल आपण त्या ठिकाणी आज माहिती बघणार आहोत. चला तर मग आज बघूया जलसिंचन म्हणजे काय, जलसिंचनाची गरज काय, त्याचं महत्त्व काय आणि जलसिंचनाचे प्रकार कोणकोणते आहे, त्यांचं वितरण कसं आहे, किंवा भारतातील कोणकोणत्या भागामध्ये कोणकोणत्या जलसिंचन प्रकाराद्वारे त्या ठिकाणी जलसिंचन त्या ठिकाणी केलं जातं याबद्दल त्या ठिकाणी आपण माहिती बघूया. प्रथमतः जलसिंचनाबद्दल माहिती बघण्या अगोदर आपल्याला जलसिंचन म्हणजे काय ही संकल्पना त्या ठिकाणी बघावी लागेल. बघा विद्यार्थी मित्र, की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारतामध्ये अधिकाधिक लोकसंख्या ही कृषी व्यवसायावर त्या ठिकाणी आधारित आहे आणि त्यामुळे शेती हा भारतातील लोकांचा प्रमुख असा व्यवसाय आणि म्हणून अधिकाधिक लोकांचं जीवनमान हे शेतीवर त्या ठिकाणी अवलंबून आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य आणि इतर गरजा पुरवण्यासाठी शेतीमध्ये उत्पादन वाढवणं फार गरजेचं आहे. भारतातील शेतीचं जे काही स्वरूप आहे ते पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे बऱ्याच वेळा शेती ही त्या ठिकाणी अडचणीत येते. अशा वेळेस शेतीतील पिकांना योग्य वेळी पाण्याचा पुरवठा करण्यासाठी किंवा कृत्रिम रीतीने जो पाणी पुरवठा केला जातो त्याला काय म्हणतात, जलसिंचन असं म्हटलं जातं. आणि जलसिंचन किंवा पाणी पुरवठा हा अलीकडच्या काळातील शेतीवर परिणाम करणाऱ्या घटकांमधील अतिशय निर्णायक आणि महत्त्वाचा घटक म्हणून त्या ठिकाणी ओळखला. ज्या ठिकाणी जलसिंचनाच्या सुविधा चांगल्या आहेत अशा प्रदेशामध्ये आपल्याला शेतीचा विकास झालेला दिसतो आणि म्हणून जलसिंचन ही शेती व्यवसायामध्ये किंवा कृषी व्यवसायामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका निभावणारा घटक आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून प्रथमतः आपण बघूया जलसिंचन म्हणजे काय. या ठिकाणी जलसिंचन संकल्पना दिलेली आहे ती आपण प्रथमतः बघूया. तर जलसिंचन म्हणजे काय, तर शेतीच्या पिकासाठी योग्य वेळी योग्य प्रमाणात कृत्रिम पद्धतीने केलेला पाणी पुरवठा म्हणजे जलसिंचन होय. तर शेतीमधील पिकांसाठी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात कृत्रिम रीतीने जो पाणी पुरवठा केला जातो त्याला जलसिंचन असं म्हटलं जातं. मग जेव्हा पिकांना ओढ असेल अशा वेळेस पिकांना पाहिजे त्या प्रमाणामध्ये कृत्रिम रीतीने जे पाणी आपण पुरवठा करतो त्याला काय म्हणतो आपण, जलसिंचन असं म्हणतो. आता जलसिंचनाची गरज किंवा महत्त्व काय, तर मगाशी चर्चा केल्याप्रमाणे आपण बघितलं की शेती व्यवसाय हा पाणी पुरवठा या स्रोतावर किंवा या घटकावर फार मोठ्या प्रमाणात अलीकडच्या काळामध्ये परिणाम त्या ठिकाणी अवलंबून असताना दिसतोय. कारण शेतीचं स्वरूप हे उदरनिर्वाही राहिलेलं नाही आहे. शेती हे आता एक उदरनिर्वाहाकडून त्या ठिकाणी विकासाकडे
व्यापारी दृष्टिकोनाकडे त्या ठिकाणी वाटचाल करते, अशा वेळी शेतीमध्ये वेगवेगळी घेतली जाणारी पिकं, व्यापारी पिकं, नगदी पिकं याकरता एक गरजेइतकं पाणी पुरवठा ही खूप अत्यंत आणि नितांत गरज त्या ठिकाणी बनलेली आहे. त्यामुळे जलसिंचन आणि जलसिंचनाच्या वेगवेगळ्या पद्धती असतील, प्रकार असतील, ह्या गोष्टी शेतीच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी राबवतात. आणि म्हणून आपण पुढचा मुद्दा बघूया की जलसिंचनाची गरज आणि महत्त्व काय. तर भारतात जलसिंचनाची गरज व त्याचं महत्त्व आपल्याला खालील कारणामुळे त्या ठिकाणी स्पष्ट होऊ शकतं. पहिलं ते म्हणजे पर्जन्याची अनिश्चितता. तर मी सांगितलं मोसमी पावसाचं एक लक्षण आहे की मोसमी पावसाचं लहरीपणा, त्याचबरोबर अनियमितपणा आणि अतिशय विषम वितरण यामुळे पर्जन्याच्या बाबतीमध्ये अतिशय अनिश्चित असं स्वरूप त्या ठिकाणी असतं. म्हणजे पर्जन्य कोणत्या कालावधीत पडेल, त्याचं प्रमाण किती असेल याबद्दल नेहमी दरवर्षी त्या ठिकाणी अनिश्चितता असते. अशा वेळेस बऱ्याच वेळा पाऊस जर अत्यल्प स्वरूपाचा जर पडला तर त्याचा परिणाम शेती क्षेत्रावर होऊन शेती क्षेत्रातील पिकं त्या ठिकाणी अडचणीत येऊ शकतात. बऱ्याच वेळा कोरडा दुष्काळ पडतो. याही परिस्थितीमध्ये शेतीतून पिकं घेण्यासाठी कृत्रिम पद्धतीने पाणी पुरवठ्याची त्या ठिकाणी अत्यंत आवश्यकता असते आणि म्हणून त्या ठिकाणी जलसिंचनाची गरज त्या ठिकाणी असते किंवा त्याचं महत्त्व त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. दुसरं, दर हेक्टरी उत्पादनात वाढ करण्याकरता. आता आपल्या माहिती की साधारणतः लोकसंख्या ज्या गतीने वाढते त्या गतीने उत्पादन वाढत नाही आहे. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करायच्या असतील तर मर्यादित क्षेत्रामधून अधिकाधिक उत्पादन घेणं हे अतिशय गरजेचं बनत चाललेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी त्यासाठी शेतीचं व्यवस्थापनही त्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण साधारणतः कोरड्या प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी कोरडवाहू जमीन असते अशा कोरडवाहू जमिनीमध्ये पावसाळी पिकांनंतर बऱ्याच वेळा पिकं घेतली जात नाही. अशा वेळेस जर त्या ठिकाणी कृत्रिम पाणी पुरवठ्याच्या सोयी जर उपलब्ध झाल्या तर तिबार पिकं त्या ठिकाणी आपल्याला घेता येऊ शकतात. आणि अशा तिबार पिकं घेण्यासाठी जलसिंचनाची गरज आवश्यक असते आणि त्यामुळे अशा जलसिंचनाच्या सुविधेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पिकांचं उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी वाढवता येऊ शकतं. तिसरा मुद्दा, पूर नियंत्रण करण्यासाठी. पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा मोठमोठ्या नद्यांना मोठ्या प्रमाणात किंवा कमी पूर येतात. कमी कालावधीत जास्त पर्जन्यमान जर झालं तर अशा वेळेस नद्यांना त्या ठिकाणी नद्यांच्या पात्रातील पाण्याचं प्रमाण वाढून पुराची परिस्थिती अशा ठिकाणी निर्माण होऊ शकते. आणि मग अशा पुराची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जनजीवन आणि शेती क्षेत्रावरती त्याचा लक्षणीय प्रभाव त्या ठिकाणी काय होऊ शकतो, पडू शकतो. मग अशा वेळेस पूर नियंत्रण करण्यासाठी जर आपण त्या ठिकाणी धरणांचा उपयोग जर केला तर त्याचा दुहेरी उपयोग त्या ठिकाणी आपल्याला होऊ शकतो. एक तर म्हणजे वेगाने वाहत येणाऱ्या पाण्याला अटकाव होतो आणि असं वाहून जाणारं पाणी हे अटकून पडल्यामुळे तेच पाणी आपल्याला कोरड्या ऋतूमध्ये जलसिंचनासाठी वापरता येतं. त्यामुळे धरणांचं बांधकाम हे पूर नियंत्रण आणि त्याचबरोबर त्या साठवलेल्या पाण्याचा उपयोग आपल्याला शेतीसाठी जलसिंचन म्हणून करता येऊ शकतो. म्हणून ही एक गरज त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी भागवली जाते. चौथं, अन्नधान्य आयातीवरील खर्च कमी करण्यासाठी. आता भारताची लोकसंख्या अतिशय वेगाने त्या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसते. कारण आज मितीला भारताची लोकसंख्या 130 कोटीपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे आणि शेती क्षेत्रामध्ये फारशी वाढ नाही आहे, कारण जमीन हे मर्यादित आहे. आणि म्हणून आहे त्या जमिनीमध्ये सखोल पद्धतीने व्यवस्थित व्यवस्थापन करून अधिकाधिक उत्पादन घेणं गरजेचं आहे. सर्वात प्रथम वाढत्या लोकसंख्येच्या अन्नधान्याची गरज जर पूर्ण करायची असेल तर उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणं अपेक्षित आहे. आणि अशा उत्पादनात वाढ होण्यासाठी त्या ठिकाणी शेती क्षेत्रामध्ये वेगवेगळी जी पिकं घेतली जातात त्या पिकांसाठी भरवशाचं पाणी पुरवठा आवश्यक आहे. आणि म्हणून अशा कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी जलसिंचनाची गरज आहे. आणि कृषी उत्पादन वाढल्यास साहजिकच अन्नधान्याचं उत्पादन त्या ठिकाणी वाढेल आणि अन्नधान्याचं उत्पादन वाढल्यामुळे त्याच्या आयातीवरील खर्च त्या ठिकाणी कमी करता येऊ शकतो. आणि म्हणून
जलसिंचनाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर 5वा मुद्दा आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल की मातीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी देखील जलसिंचनाची आवश्यकता आहे. आता ज्या प्रदेशामध्ये जमिनीत ओलावा कमी असतो अशा शुष्क प्रदेशामध्ये तेथील पिकं ही ओलाव्याअभावी वाया जाऊ नये किंवा ती नष्ट होऊ नये म्हणून अशा पिकांच्या अस्तित्वासाठी व त्यांच्या वाढीसाठी जलसिंचन हे आवश्यक असतं. बऱ्याचशा भागामध्ये कोरडवाहू शेतीमुळे किंवा अतिशुष्क प्रदेशामध्ये त्या ठिकाणी जमिनीतला ओलावा हा फार काळ टिकून राहत नाही आणि त्यामुळे त्या भागामध्ये असणारे जे काही पिकं असतील ती पिकं त्या ठिकाणी नष्ट होऊ शकतात किंवा त्यांची वाढच होत नाही. अशा वेळी त्या ठिकाणी जर कृत्रिम पाणी पुरवठ्याच्या सोयी उपलब्ध असतील तर त्यामुळे कृत्रिम जलसिंचनाच्या आणि मातीतील ओलावा टिकून ठेवता येतो आणि पिकांची वाढ त्या ठिकाणी योग्य पद्धतीने घडवून उत्पादन त्या ठिकाणी घेता येतं. 6वं, नगदी पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी अलीकडच्या काळामधील पारंपरिक पिकांवरती शेती क्षेत्रामधील जे काही उत्पन्न आहे ते ठिकाणी वाढवू शकत नाही आणि म्हणून शेती क्षेत्रामधील उत्पन्न वाढवून शेतीचा विकास करायचा असेल, आर्थिक उन्नती जर साधायची असेल तर शेती क्षेत्रामध्ये अलीकडच्या काळात नगदी पिकांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. कारण नगदी पिकांना भाव चांगला असतो आणि त्यापासून अधिक उत्पन्न, अधिक आर्थिक प्राप्ती होते म्हणून अशी नगदी पिकं त्या ठिकाणी घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. या नगदी पिकांपैकी सुमारे 15% क्षेत्र हे जलसिंचनाखाली आहे आणि अशा नगदी पिकांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी उन्हाळ्याच्या व हिवाळ्याच्या काळात या पिकांना काय असते, पाण्याची आवश्यकता असते आणि म्हणून जलसिंचनाच्या माध्यमातून ही गरज पुरविल्यास नगदी पिकांच्या उत्पादनामुळे प्रचंड वाढ होईल आणि त्यामुळे आर्थिक विकास आणि आर्थिक प्राप्ती या त्या ठिकाणी अधिक गतीने त्या ठिकाणी होऊ शकेल. 7वं, पिकांच्या वाढीच्या काळात पिकांच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी पिकांची ज्यावेळेस पेरणी वगैरे केली जाते, उगवण वगैरे होते त्यावेळेस सुरुवातीच्या काळात पाण्याची एवढी आवश्यकता नसते किंवा त्या काळामध्ये ओलावा जमिनीमध्ये टिकून राहिला असतो. पण पिकांची वाढ ज्यावेळेस होते त्यावेळेस मात्र वेगवेगळ्या पिकांना वेगवेगळ्या प्रकारची पाण्याची गरज त्या ठिकाणी आवश्यक असू शकते. उदाहरणार्थ ऊस, कापूस या पिकांच्या वाढीसाठी पाण्याची गरज ही जास्त लागते किंवा त्या ठिकाणी नितांत आवश्यकता असते आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी या पिकांना जलसिंचनाची सुविधा त्या ठिकाणी गरजेची आहे आणि जलसिंचनामुळे आपल्याला त्या पिकांचं उत्पादन वाढते आणि साहजिकच इतर घटकांची देखील उपलब्धता त्या ठिकाणी आवश्यक असतेच. तर अशा पद्धतीने जलसिंचन आणि त्याची गरज आणि महत्त्व आपल्या ह्या विविध मुद्द्यांद्वारे त्या ठिकाणी जाणून घेता येईल किंवा त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आपण स्पष्ट करू शकतो. यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो जलसिंचनाचे प्रकार. जलसिंचनाचे सर्वसाधारणपणे एकूण 4 प्रकार त्या ठिकाणी आपल्याला भारतामध्ये दिसून येतात. पहिलं आहे कालवा जलसिंचन, दुसरं तलाव जलसिंचन, 3 विहीर जलसिंचन आणि 4थं कोकणनलिका. असे 4 प्रकार आपल्याला भारतामध्ये जलसिंचनाचे त्या ठिकाणी बघायला मिळतात. पहिला प्रकार जो आहे तो कालवे. तर कालवा हा अतिशय महत्त्वाचा जलसिंचनाचा प्रकार आहे कारण सपाट प्रदेशामध्ये बारमाही वाहणाऱ्या नद्यांचे प्रदेश आणि त्रिभुज प्रदेश या ठिकाणी या जलसिंचनाचा प्रकार अतिशय फायदेशीर आणि महत्त्वाचा ठरतो. तर आणि शिवाय कालवा जलसिंचनाची क्षमता ही अधिकाधिक क्षेत्र पाण्याखाली आणण्याची त्या ठिकाणी असते आणि कालवा जलसिंचनाच्या साहाय्याने अधिकाधिक मोठ्या क्षेत्रावरती त्या ठिकाणी पाणी पुरवठा करून त्या ठिकाणी जलसिंचनाखाली क्षेत्र आपल्याला वाढवता येऊ शकतं. भारतामध्ये 2 प्रकारचे कालवे त्या ठिकाणी दिसून येतात. एक पूर कालवा आणि दुसरा बारमाही कालवा. पूर कालवा याच्यामध्ये दुहेरी उपयोग आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. एक म्हणजे पूर नियंत्रणासाठी आणि दुसरं त्या ठिकाणी कोरड्या भागामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी असा दुहेरी उपयोग आपल्याला पूर कालवा या कालवा प्रकारातून त्या ठिकाणी करता येऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी नद्यांवर बांध किंवा धरणं न बांधता पात्रापासून कालवे त्या ठिकाणी काय केले तर काढले जातात आणि हे कालवे नदीच्या पातळीच्या थोडेसे वर खोदले जातात. नदीला जेव्हा पूर येतो तेव्हा या कालव्यातून पाणी वाहू लागते आणि तिथे कोरड्या भागामध्ये
पाणी पुरवठाची सुविधा कमी आहेत किंवा पाण्याचं प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी त्या भागामध्ये त्या पाण्याचा जो काही साठवणूक जी ती करता येऊ शकते. आणि अशा पद्धतीने ज्या भागामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे त्या नद्याच्या पात्रातील पाणी कालव्यामार्फत दूरवरपर्यंत वाहून नेता येतं आणि ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे अशा कोरड्या भागामध्ये पाण्याचा पुरवठा देखील त्या ठिकाणी केला जाऊ शकतो. असा दुहेरी उपयोग या कालव्यांचा होऊ शकतो. पण हे कालवे मात्र फक्त पावसाळ्यातच उपयुक्त असतात, उन्हाळ्यात मात्र ते कोरडे पडलेले असतात. पंजाबमधील सतलज नदीवर असे प्रकारचे कालवे त्या ठिकाणी काढले गेलेले होते. दुसरा जे काही कालवा आहे तो बारमाही कालवा. या कालवे मात्र नदीवर धरणं बांधून त्या ठिकाणी तयार केलेले असतात आणि त्यामुळे या कालव्यांना बारमाही पाणी पुरवठा त्या ठिकाणी असतो. तर कालवा जलसिंचनाची भारतातील काय स्थिती आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पुढील मुद्द्याच्या आधारे जाणून घेता येईल. कालवा जलसिंचनातील भारतातील स्थिती व प्रगती. तर सध्या भारतामध्ये 1,08,000 किलोमीटर लांबीचे कालवे त्या ठिकाणी आहेत आणि सर्वात जास्त कालव्यांची लांबी देखील भारताचा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. यातील काही प्रमुख कालव्यांचा आपण त्या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अभ्यास करूया. पंजाबमधील जे काही म्हणजे राज्यानुसार जर कालवे जर बघितले तर आपल्याला माहिती उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, तामिळनाडू ह्या राज्यांमध्ये कालव्या जलसिंचनाची परिस्थिती ही चांगली आहे. पंजाबमध्ये बघा जे काय कालवा जलसिंचन जे महत्त्वाचे जे कालवे आहेत त्यामध्ये वरच्या अंगाचा बारी दुआब कालवा म्हणजे ज्याला आपण अप्पर बारी दुआब कालवा असं आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर सरहिंद कालवा, पश्चिम यमुना कालवा, नांगल बांध हे त्या ठिकाणी पंजाबमधील त्या ठिकाणी कालवे आहेत. त्याचबरोबर उत्तर प्रदेशमध्ये त्या ठिकाणी गंगा कालवा, आग्रा कालवा, बरोबर पूर्व जमुना कालवा, त्यानंतर अप्पर गंगा कालवा, शारदा कालवा हे उत्तर प्रदेशमधील गंगा, यमुना आणि शारदा नदीवर त्या ठिकाणी धरणं बांधून काढलेले कालवे त्या ठिकाणी आहेत. नंतर तिसरं राज्य आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये दामोदर खोऱ्यातील जे कालवे आहेत ते त्या ठिकाणी दामोदर नदी कालवा. त्याचबरोबर मयुराक्षी नदीवरील काढलेले जे कालवे ते म्हणजे मयुराक्षी नदी कालवा. हे दोन कालवे त्या ठिकाणी आहेत. हे दोन प्रकल्पांवर त्या ठिकाणी कालवे आहेत. चौथा आंध्र प्रदेशमध्ये गोदावरी कालवा, तुंगभद्रा कालवा, त्याचबरोबर कृष्णा नदीपासून काढलेले कालवे, नंतर पोचमपत कालवा इत्यादी कालवे आपल्याला या आंध्र प्रदेशमध्ये त्या ठिकाणी दिसून येतात. पाचवं तामिळनाडू राज्यामध्ये पेरियार, मेत्तूर, भवानी, कावेरी इत्यादी कालवे त्या ठिकाणी आहेत. महाराष्ट्रामध्ये गंगापूर गोदावरी नदीवरील त्या ठिकाणी कालवा आहे. त्याचबरोबर मुठा कालवा आहे. भंडारा धरणापासून काढण्यात आलेला प्रवरा कालवा आहे. नीरा कालवा आहे. गिरणा आणि गोदावरी यांचे त्या ठिकाणी कालवे आहेत. गंगापूर, काकरापार, मुठा कालवा, पूर्णा कालवा, गिरणा आणि गोदावरी कालवे, प्रवरा कालवा असे अनेक कालवे आपल्याला महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी बघायला मिळतात. ही परिस्थिती आणि या प्रकारची स्थिती ही आपल्याला कालव्यांच्या संदर्भात भारतामध्ये बघायला मिळते. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो तलाव जलसिंचन. तलाव जलसिंचन भारतामध्ये तलावामार्फत 15% जलसिंचन त्या ठिकाणी केलं जातं. यामध्ये काही तलाव खणून किंवा काही बांधून करतात, तर काही तलाव हे नद्यांच्या मार्ग आडून त्या ठिकाणी बांधले जातात. आता भारतामध्ये तलाव जलसिंचनाची स्थिती काय? भारतात सुमारे 5 लाख तलाव आहेत. भारतात तामिळनाडू,
भारतामध्ये तामिळनाडू आणि केरळ राज्यामध्ये तलावाचा उपयोग तांदूळ पिकाला पाणी देण्यासाठी त्या ठिकाणी केला जातो. तसेच मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यात देखील तलाव सिंचनाखालील बरेच क्षेत्र त्या ठिकाणी आहे. महाराष्ट्रामध्ये तलाव भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तलाव जलसिंचन आपल्याला दिसून येते. त्यानंतर तिसरा जो काही जलसिंचनाचा प्रकार आहे तो म्हणजे विहीर जलसिंचन. विहीर जलसिंचन हा आपल्याला ते भारतातील बहुतेक भागामध्ये विहिरींचा उपयोग हा जलसिंचनासाठी त्या ठिकाणी केला जातो आणि जलसिंचनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त असा असणारा हा प्रकार आहे. सर्वसाधारण शेतकऱ्याला परवडणारा जो काही जलसिंचनाचा प्रकार जो आहे तो म्हणजे विहीर जलसिंचन. कारण भूजलाची पातळी जर योग्य खोलीवर असल्यास कमी पावसाच्या प्रदेशात विहिरींद्वारा जलसिंचन त्या ठिकाणी करता येते. भारतातील एकूण जलसिंचनापैकी 37% जलसिंचन हे विहीर या जलसिंचन प्रकारानुसार आपल्याला होताना दिसते. आता भारतातील विहीर जलसिंचनाची स्थिती काय तर भारतामध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात या राज्यांमध्ये विहीर जलसिंचनाचं प्रमाण हे आपल्याला अधिक आहे. एकूण जलसिंचनापैकी विहीर जलसिंचनाचं प्रमाण आपल्याला या राज्यांमध्ये आपल्याला जास्त दिसून येतं. त्यानंतर चौथा आणि शेवटचा जलसिंचनाचा जो प्रकार आहे तो म्हणजे कूपनलिका. ज्या प्रदेशामध्ये पाण्याची पातळी खोल असते अशा प्रदेशात कूपनलिका खोदल्या जातात. एका कूपनलिकेच्या साहाय्याने जवळपास सुमारे 600 हेक्टरपर्यंत जलसिंचन त्या ठिकाणी होऊ शकतं. तर भारतातील कूपनलिका जलसिंचनाची स्थिती आपण जर बघितली तर भारतात गंगेचे खोरे व त्रिभुज प्रदेशात कूपनलिका मोठ्या प्रमाणावर आहेत. उत्तर प्रदेशात 8,000हून जास्त, तर पंजाबमध्ये 2,000, बिहार राज्यात 1,000, गुजरातमध्ये 500च्या पेक्षा जास्त कूपनलिकांचा उपयोग हा जलसिंचनासाठी त्या ठिकाणी केला जातो. या ठिकाणी खाली एक नकाशा दिला आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या जलसिंचन प्रकाराचं जे काही प्रमाण आहे ते नकाशाद्वारे या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेले. बघा या ठिकाणी सूचीमध्ये धरणं, कालवे, विहीर, तलाव, कूपनलिका यांचं त्या ठिकाणी ते दिलेलं आहे. बघा कालवा जलसिंचन या ठिकाणी दाखवलेले. कालवा जलसिंचन आपल्याला उत्तर भारतामध्ये त्या ठिकाणी अधिक प्रमाणात दिसतं. गंगा, यमुना आणि तिच्या उपनद्या ज्या आहेत यांच्यावरती कालव्यांचं दाट जाळं आपल्याला उत्तर प्रदेश, बिहार, या पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर विहीर जलसिंचन या ठिकाणी बघा राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र वगैरे जे काही मध्यवर्ती राज्य आहेत, कर्नाटक वगैरे या राज्यांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी विहीर जलसिंचनाचं प्रमाण जास्त दिसतं. तर तलाव जलसिंचन जे आहे त्यामध्ये पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये आपल्याला तलाव जलसिंचनाचं प्रमाण दिसतं. आणि कूपनलिकांचं प्रमाणसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी गंगेचं खोरं आणि त्रिभुज प्रदेश जे आहेत या भागामध्ये आपल्याला कूपनलिकांची संख्या ही लक्षणीय दिसून येते. अशा पद्धतीने आज आपण कृषी विकासातील जलसिंचनाची भूमिका या घटकाच्या अंतर्गत जलसिंचनाची गरज, महत्त्व आणि जलसिंचनाचे प्रकार याबद्दल आपण माहिती बघितली. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी बघितला. तुम्हाला हा व्हिडिओ जरूर आवडला असेल लाईक करा आणि आपण हा व्हिडिओ वॉच केल्यामुळे किंवा बघितल्यामुळे त्या आपलं मनस्वी आभार. धन्यवाद.